नमस्कार, मी राहुल आपले सर्वांचे स्वागत करतो क्लिअर कट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा। आज आपण मराठा आरक्षणाच्या वेगवेगळ्या विषयावर थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। ते विषय असे आहेत की मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे का? मराठा समाजाला SC-BC अंतर्गत आरक्षण का देण्यात आलं? 50% आरक्षण मर्यादा का आहे? मग तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण का आणि कसे? आरक्षणाचा कोटा वाढवण्यात येईल का? मराठा आरक्षणामुळे OBC आरक्षणाला धक्का लागू शकतो का? मराठा आरक्षण कोर्टात टिकेल का? अशा सर्व विषयांची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। सर्वोच्च न्यायालयाने 2019 मध्ये मराठा आरक्षण रद्द केले होते। न्यायालयाने म्हटले होते की मराठा समाजाला OBC म्हणून वर्गीकृत केले जाऊ शकते आणि त्यांना OBC आरक्षणासाठी पात्र ठरवता येते। जर महाराष्ट्र सरकार मराठा समाजाला स्वतंत्र 16% आरक्षण देऊ इच्छित असेल तर सरकारला न्यायालयाला सिद्ध करावं लागेल की मराठा समाज हा OBC समाजापासून वेगळा आहे। मराठा आरक्षणामुळे OBC समाजाला होणारे नुकसान हे एक मोठे आव्हान आहे। OBC समाज हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा मागास वर्ग आहे आणि मराठा आरक्षणामुळे त्यांचा आरक्षणाचा हिस्सा कमी होईल। मराठा आरक्षण हा एक महत्त्वाचा राजकीय मुद्दा आहे। महाराष्ट्रातील अनेक राजकीय पक्ष मराठा आरक्षणाच्या बाजूने आहेत, त्यामुळे मराठा आरक्षणामुळे राज्यातील राजकीय अस्थिरता वाढण्याची शक्यता आहे। आता आपण जाणून घेऊया मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे का? राज्यघटनेच्या कलम 15(4) नुसार कायद्यासमोर समानता या मूलभूत अधिकाराव्यतिरिक्त राज्यांना सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गासाठी विशेष तरतूद करण्याची परवानगी आहे। या तरतुदीनुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्य सरकारने त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचे पुरावे सादर केले पाहिजेत। यासाठी महाराष्ट्र सरकारने 2014 मध्ये राज्य मागासवर्ग आयोग नेमला। राज्य मागासवर्ग आयोगाने 2018 मध्ये अहवाल सादर केला, ज्यामध्ये त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची शिफारस केली। राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालात त्यांनी मराठा समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणावर खालील पुरावे सादर केले। राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला सामाजिकदृष्ट्या मागास मानले कारण ते शेती, लष्करी सेवा आणि सार्वजनिक सेवा यासारख्या पारंपरिक क्षेत्रांमध्ये गुंतलेले आहेत। त्यांनी असेही नमूद केले की मराठा समाजात स्त्रियांची स्थिती वाईट आहे। राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला शैक्षणिकदृष्ट्या मागास मानला कारण त्यांची साक्षरता दर कमी आहे आणि त्यांची शैक्षणिक गुणवत्ता कमी आहे। त्यांनी असेही नमूद केले की मराठा समाजात उच्च शिक्षण घेणाऱ्यांची संख्या कमी आहे। राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीच्या आधारे महाराष्ट्र सरकारने 2019 मध्ये मराठा समाजाला 12% आरक्षण जाहीर केले। हे आरक्षण सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये लागू आहे। आता आपण जाणून घेऊया मराठा समाजाला SC-BC अंतर्गत आरक्षण का देण्यात आलं। मराठा समाजाला SC-BC अंतर्गत आरक्षण देण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांची शासकीय आणि निमशासकीय सेवेत पुरेसे प्रतिनिधित्व नाही। राज्य मागासवर्ग आयोगाच्या अभ्यासात असे आढळून आले की मराठा समाजाचे शासकीय आणि निमशासकीय सेवेत केवळ 9.5% प्रतिनिधित्व आहे। त्यांची लोकसंख्या 30% आहे। याचा अर्थ असा की मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गापेक्षा कमी आरक्षण मिळत आहे। आरक्षण देण्याचा दुसरं कारण म्हणजे मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास मानला जातो। आयोगाच्या अभ्यासात असे आढळून आले की मराठा समाजाचे शिक्षण आणि रोजगाराच्या संधीमध्ये इतर मागास प्रवर्गांपेक्षा कमी प्रवेश आहे। आरक्षण देण्याचे तिसरे कारण म्हणजे मराठा समाजात असंतोष आणि अशांतता वाढत होती। आयोगाच्या अभ्यासात असे आढळून आले की मराठा समाजातील बहुतेक लोकांना वाटते की त्यांना इतर मागास प्रवर्गापेक्षा कमी संधी मिळत आहे। यामुळे मराठा समाजात असंतोष आणि अशांतता वाढत होती। या 3 कारणांमुळे राज्य सरकारने मराठा समाजाला SC-BC अंतर्गत आरक्षण देण्याचा निर्णय घेतला। अर्थात या निर्णयाला अनेक विरोधक आहेत। ते म्हणतात की मराठा समाज हा मागास नाही आणि त्यांना आरक्षणाची गरज नाही। ते असेही म्हणतात की आरक्षणामुळे इतर मागास प्रवर्गांना नुकसान होईल। आता आपण बघूया 50% आरक्षण मर्यादा का आहे।
भारतीय संविधानाच्या कलम 15(4) आणि 16(4) मध्ये शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांसाठी आरक्षणाची तरतूद आहे। या तरतुदीनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय गटाला सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण मिळते। 1992 मध्ये इंदिरा सोहोनी यांनी भारत सरकारविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात एक खटला दाखल केला। या खटल्यात सोहोनी यांनी 50% वर आरक्षण देण्यास हरकत घेतली होती। सर्वोच्च न्यायालयाने सोहोनी यांच्या बाजूने निकाल दिला। न्यायालयाने म्हटले की आरक्षणाची मर्यादा 50% आहे। या मर्यादेपेक्षा जास्त आरक्षण देणे हे संविधान बाह्य आहे। 50% आरक्षण मर्यादा घालण्याची अनेक कारणे आहेत, जसे की आरक्षण हे समान संधीच्या अधिकाराशी सुसंगत असले पाहिजे। 50% वर आरक्षण देणे हे समान संधीच्या अधिकाराचे उल्लंघन होऊ शकते। 50% वर आरक्षण देणे हे सार्वजनिक सेवेतील कार्यक्षमतेवर परिणाम करू शकते। 50% वर आरक्षण देणे हे अर्थव्यवस्थेवर परिणाम करू शकते। 2018 मध्ये महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 16% आरक्षण दिले। या आरक्षणामुळे एकूण आरक्षणाची टक्केवारी 52.5% झाली। 2021 मध्ये सुप्रीम कोर्टाने हे मराठा आरक्षण रद्द केले। कोर्टाने म्हटले की 50% वर आरक्षण देणे हे संविधान बाह्य आहे। आता आपण जाणून घेऊया तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण का आणि कसे। तामिळनाडूत मागासवर्गीयांची संख्या जास्त आहे। 1991च्या जनगणनेनुसार तामिळनाडूत मागासवर्गीयांची लोकसंख्या 68.5% आहे। यामुळे इतर राज्यांपेक्षा तामिळनाडूत आरक्षणाची आवश्यकता जास्त आहे। तामिळनाडू राज्य हे एक सामाजिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या मागास राज्य आहे। तामिळनाडूत अनेक मागास जाती आणि जमाती आहेत, ज्यांना शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागे टाकण्यात आले आहे। आरक्षणामुळे या समाजांना पुढे जाण्यासाठी मदत मिळेल अशी सरकारची अपेक्षा आहे। तामिळनाडूमध्ये आरक्षणाची दीर्घ परंपरा आहे। तामिळनाडूत आरक्षणाची सुरुवात 1920च्या दशकात झाली। त्यानंतर आरक्षणाची टक्केवारी हळूहळू वाढत गेली आणि 1993 मध्ये ती 69% पर्यंत पोहोचली। भारतीय राज्यघटनेनुसार जर कोणताही कायदा 9व्या परिशिष्टात समाविष्ट करायचा असेल तर तो राज्यघटनेत दुरुस्ती करून केला जाऊ शकतो। तामिळनाडू सरकारने 1989 मध्ये घटना दुरुस्ती करून 69% आरक्षणाची तरतूद केली। सुप्रीम कोर्टाने 1992 मध्ये मंडल आयोगाच्या अहवालानुसार देण्यात आलेल्या आरक्षणाची मर्यादा 50% ठरवली। तथापि कोर्टाने असेही म्हटले की अत्यंत विशिष्ट परिस्थितीत 50%ची मर्यादा ओलांडून आरक्षण देण्याची परवानगी असू शकते। तामिळनाडूच्या आरक्षणाची वैधता सुप्रीम कोर्टात आव्हानित करण्यात आली आहे। 2004 मध्ये सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला की आरक्षणाची एकूण मर्यादा 50% असावी। तथापि तामिळनाडू सरकारने असा युक्तिवाद केला आहे की त्यांचे आरक्षण संविधानाच्या तरतुदींमध्ये बसते। तामिळनाडूमधील आरक्षण प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे। कोर्टाने 2016 मध्ये या प्रकरणाची सुनावणी केली होती, परंतु अद्याप अंतिम निर्णय दिलेला नाही। तर तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण असण्याचे कारण हे आहे की सरकारने घटना दुरुस्ती करून आणि न्यायालयीन निर्णयावर आधारित हे आरक्षण लागू केले आहे। आता आपण बघूया आरक्षणाचा कोटा वाढवता येईल का। कायद्यानुसार 50% पर्यंत आरक्षण देता येते, मात्र न्यायालयाने या निर्णयाला छेद दिला आहे। कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये 69 आणि 69.5% आरक्षण आहे। महाराष्ट्रातील 50% पेक्षा जास्त आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला आहे, परंतु तो न्यायालयात फेटाळला गेला आहे। न्यायमूर्ती PB सावंत यांच्या मते 50%ची अट अव्यवहार्य आहे, कारण भारतात मागास वर्गाची लोकसंख्या 85% आहे। त्यामुळे 50%पेक्षा जास्त आरक्षण देऊनही त्यांची संख्या 50%पेक्षा जास्त राहील। महाराष्ट्रातही 50%पेक्षा जास्त आरक्षण देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, परंतु तो न्यायालयात आव्हान मिळण्याची शक्यता आहे। आता समजा आपण आरक्षणाचा कोटा वाढवला तर याचे काय फायदे होतील आणि काय तोटे होतील हे आता आपण बघूया। सर्वप्रथम आपण फायदे बघूया। मागास वर्गाला अधिक संधी मिळतील, सामाजिक आणि आर्थिक विषमता कमी होण्याची मदत होईल, मागास वर्गातील लोकांचा आत्मविश्वास वाढेल। आणि आता आपण बघूया काय तोटे होतील। सर्वसमावेशकतेला धोका निर्माण होईल, स्पर्धेला कमी प्रोत्साहन मिळेल, योग्य व्यक्तीची निवड होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो। हे आहेत तोटे।
कोटा वाढवण्याचा निर्णय हा एक गुंतागुंतीचा निर्णय आहे. या निर्णयाचा समाजावर दूरगामी परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हा निर्णय घेताना सर्व बाजूंचा विचार करणे आवश्यक आहे. आता आपण बघूया मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का का लागू शकतो. कायदेशीरदृष्ट्या मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू शकतो. घटनेच्या 15(4) आणि 16(4) कलमानुसार सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या वर्गांना SC/BC आरक्षण दिले जाऊ शकते. मराठा समाजाला देखील SC/BC म्हणून ओळखले जाते. त्यामुळे मराठा आरक्षणामुळे SC/BC साठीची आरक्षणाची जागा कमी होऊ शकते. तथापि सरकारने मराठा आरक्षण हे ओबीसी आरक्षणापासून स्वतंत्र असेल असे म्हटले आहे. सरकारचा दावा आहे की मराठा आरक्षण हे इतर मागास वर्गासाठी EBC असेल जे SC/BC मध्ये समाविष्ट नाहीत. हा दावा कायदेशीरदृष्ट्या किती मजबूत आहे हे अद्याप स्पष्ट नाही. जर सरकारचा दावा कोर्टाने फेटाळला तर मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू शकतो. विधितज्ञ राकेश राठोड यांच्या मते मराठा आरक्षण हे ओबीसी आरक्षणापासून स्वतंत्र असल्याचा दावा सिद्ध करणे सरकारला कठीण जाईल. ओबीसी समाजाला SC/BC म्हणून ओळखले जाते आणि मराठा समाजाला देखील SC/BC म्हणून ओळखले जाते. त्यामुळे दोन्ही समाजांमध्ये अनेक समानता आहेत. राठोड यांच्या मते ओबीसी समाजाची नाराजी दूर करणे सरकारला कठीण जाईल. ओबीसी समाजाला वाटते की मराठा आरक्षणामुळे त्यांना आरक्षणापासून वंचित केले जात आहे. त्यामुळे ओबीसी समाजात सरकारविरोधी भावना वाढू शकतात. एकंदरीत मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल का हे अद्याप स्पष्ट नाही. तथापि हा एक संभाव्य धोका आहे ज्याकडे सरकारने लक्ष देणे आवश्यक आहे. आता आपण जाणून घेऊया मराठा आरक्षण कोर्टात टिकेल का. मराठा आरक्षण कोर्टात टिकण्याची शक्यता चांगली आहे. कारण यावेळी मराठा समाजाच्या मागासलेपणाचा सविस्तर अहवाल एका आयोगाने दिला आहे. या अहवालात आधारित सरकारने 16(4) अंतर्गत मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा केला आहे. 16(4) कलमानुसार जर एखादा समाज सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असेल तर त्याला आरक्षण देण्याची तरतूद आहे. मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अहवाल या कलमाच्या तरतुदींना पूर्ण करतो. तथापि मराठा आरक्षणाला काही आव्हाने देखील आहेत. एक आव्हान म्हणजे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का बसू शकतो. कारण मराठा समाजाला आरक्षण देऊन ओबीसी समाजाच्या आरक्षणात कपात केली जाऊ शकते. दुसरे आव्हान म्हणजे मराठा समाजाचं नोकऱ्यांमध्ये पुरेसं प्रतिनिधित्व नाही हे न्यायालयात सिद्ध करणे आहे. जर न्यायालयाला हे सिद्ध झाले नाही की मराठा समाजाला नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची गरज आहे तर आरक्षण रद्द केले जाऊ शकते. एकंदरीत मराठा आरक्षण कोर्टात टिकण्याची शक्यता चांगलीच आहे. खालील गोष्टी मराठा आरक्षणाला कोर्टात टिकवून ठेवण्यास मदत करू शकतात. मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अहवाल या कलमाच्या तरतुदींना पूर्ण करतो हे न्यायालयाने मान्य केले पाहिजे. मराठा समाजाचं नोकऱ्यांमध्ये पुरेसं प्रतिनिधित्व नाही हे न्यायालयाने मान्य केले पाहिजे. तसेच ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का बसणार नाही हे सुद्धा न्यायालयाने मान्य केले पाहिजे. जर या गोष्टी न्यायालयाने मान्य केल्या तर मराठा आरक्षण कोर्टात टिकून राहील. तर मित्रांनो, मराठा आरक्षणाबद्दल आणखी माहिती पाहिजे असेल तर एक स्वतंत्र प्लेलिस्ट आम्ही बनवली आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ती नक्की बघा. तर मराठा आरक्षणाविषयी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.